आपण आज एका वेगळ्या व्हिडिओसह आलेलो आहे. संयुक्त पूर्वपरीक्षेचं आत्ता मेरिट लागलं. ठीक आहे, संयुक्त पूर्वपरीक्षा झाली कंबाईनची. त्याचं मेरिट लागलेलं आहे जवळपास 62.5. ठीक आहे, आपण प्रेडिक्ट केलं होतं 61 ते 62. त्या मनाने 5 पॉईंट फक्त जास्त लागलेले. मग ते 5 पॉईंट जास्त लागलेलं आहे किंवा एवढं मेरिट लागण्याचं कारण काय? जनरली 2016 2017च्या आसपास बघितलं तरी 45 47 अशा पद्धतीचं लागणारं मेरिट लॉकडाऊन नंतर, ठीक आहे, लॉकडाऊन नंतर हे डायरेक्ट 55+ लागायला लागलं. आता तर 60+ चाललेलं आहे. येणाऱ्या काळात ते 65+ जाण्याची सुद्धा शक्यता आहे. तर याची नेमकी कारणं काय ते एकदम थोडक्यात हा व्हिडिओ बनवलेला आहे. जे जुने विद्यार्थी आहेत किंवा आता नवीन विद्यार्थ्यांना पण याचा फायदा होऊन जाईल की नेमकं एवढं मेरिट का लागतं आहे. ठीक आहे, एवढं मेरिट लागण्याचं कारण म्हणजे पहिल्यांदा समजून घ्या की पहिल्यांदा विद्यार्थी ट्रॅडिशनल पद्धत वापरत होते अभ्यासाला. जे की आत्ता 1 2 3 4 5 वर्षापासून जे MPSC करत आहेत ते ट्रॅडिशनल पद्धत वापरायचे. ते म्हणजे काय, एखादा टॉपिक घ्यायचा, तो टॉपिक एखाद्या पुस्तकातून रीड करायचा. ठीक आहे, रीड केल्यानंतर त्याचं काय करायचं, नोट्स काढायच्या. त्यानंतर त्याचं काय करायचं, PYQ करायचं. आणि त्यानंतर त्याचं काय करायचं, रिव्हिजन करायचं. हे अशी एक ट्रॅडिशनल पद्धतींची असायची. ठीक आहे, त्या ट्रॅडिशनल पद्धतीनुसार जात असायचे. त्यामुळे काय व्हायचं की त्यांचे स्कोर 45 47 50च्या आसपास येतात. म्हणजे अजूनसुद्धा त्या पोरांचे स्कोर तेवढेच आहेत. पण हे नवीन आलेले विद्यार्थी किंवा आता हे जे 65+ ज्यांचे स्कोर आहेत त्यांनी एक नवीनच पद्धतीचं मी त्यांच्याशी बोलून मला हे जाणवलं. ते काय करतात, एखादा टॉपिक घेतात आणि ते रीड करायच्या अगोदर काय करतात, बऱ्याच विविध ॲपमधून किंवा यूट्यूबवरून तो त्या संदर्भात त्याचा व्हिडिओ पाहतात. त्या टॉपिक संदर्भात उदाहरणार्थ आपण घेऊ 1857चा उठाव. 1857चा उठावचा व्हिडिओ पाहतात. त्यातून ते काय करतात, त्यांची कन्सेप्ट क्लिअर करून घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय करतात, ते PYQ बघतात. PYQमधून ते काय करतात, त्यांच्या फॅक्ट्स त्यातून परफेक्ट करून घेतात. तिसरी गोष्ट काय करतात, या 2 गोष्टी त्या रिपीट करतात. ठीक आहे, या रिपीट करतात. या गोष्टी रिपीट केल्यामुळे काय होतं, त्यांची रिव्हिजन होते. व्हिडिओ पाहणे, त्याच्यावरची PYQ बघणे आणि पुन्हा या गोष्टी रिपीट करणे. आणि राहिला वेळ तर ज्या काही मार्केटमध्ये शॉर्ट नोट्स अवेलेबल आहेत त्या नोट्स वाचणे. ह्या 4 पद्धतीनं त्यांनी रिपीट ह्या गोष्टी करतात एखाद्या टॉपिकवर. त्यामुळे तो टॉपिक त्यांचा परफेक्ट होतो. प्लस त्यांचं काय होतं, टार्गेटेड स्ट्रॅटर्जी आहे त्यांची. ठीक आहे, इथं लिहितो मी थोडीशी. त्यांची काय आहे, टार्गेटेड स्ट्रॅटर्जी आहे. ती टार्गेटेड स्ट्रॅटर्जी म्हणजे काय माहिती आहे का, जॉग्राफी प्लस पॉलिटी या विषयावर ते आउट ऑफ मार्क घेण्याचा प्रयत्न करतात. जे काही आत्ता जे 65+ विद्यार्थी आहेत त्याच पद्धतीने सायन्सला ते फक्त स्टेट बोर्ड वाचत आहेत. आणि डायनॅमिक विषय जे आहेत, इकॉनॉमिक्स हिस्ट्री, याला ते कम्पॅरेटिव्हली तेवढा तुलनेने वेळ कमी देत आहेत या 2 सब्जेक्टच्या तुलनेत. ठीक आहे, अशा पद्धतीनं हे स्ट्रॅटर्जी वापरून हे मेरिट वाढण्याचं हे कारण आहे मुळात. तर तुम्हीसुद्धा ही स्ट्रॅटर्जी वापरू शकता. व्हिडिओ, त्यानंतर व्हिडिओमध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करा, त्याच्यावरची PYQ बघा, हेच गोष्टी रिपीट करा आणि बाजारामध्ये असणाऱ्या शॉर्ट नोट्सवरून हा टॉपिक कंप्लीट करून घ्या. आपण नवीन असेच व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्ही फक्त आता शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे लाईक सबस्क्राईब आठवणीने करा. धन्यवाद.